नमस्कार. 23 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. रणगाव येथे वीज चोरी करताना दोघांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलिसात गुन्हा दाखल. परसाडे येथे 46 वर्षीय इस्माच्या घराच्या बांधकामात आडकाठी आणत शिवीगाळ करून जेसीबीने घर तोडण्याची धमकी, यावल पोलिसात तक्रार. डांबुर्णी येथील 41 वर्षीय तरुणाला ठेंगे सोसायटीत तक्रारी अर्ज केला म्हणून तिघांची मारहाण. विरावली कोरपावली रस्त्यावर शेतशिवारात मेंढपाळला काठेवाडीची शिवीगाळ करून धमकी, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीत 30 नोव्हेंबर रोजी होणार उपसरपंच निवड. ग्रामीण भागातील राजकारण तापले. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे दाखले आता आपापल्या तलाठी कार्यालयात सादर करण्याची मुभा तहसीलदारांनी काढल्या सूचना. तर सरपंच पदावरून गावाचा विकास करा, काही अडचण आल्यास आपण मदतीला उपलब्ध. सरपंच संघटनेचे संदीप सोनवणे यांचे शिरागड सरपंचांना आश्वासन. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. रणगाव या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 2 जण वीज चोरी करताना आढळून आले. तेव्हा या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र दोघांनी दंड भरला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरगवान तालुका रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे अभियंता योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहभागाने रणगाव गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान गावात धनराज चौधरी आणि शंकर कोडी हे 2 जण वीज चोरी करताना मिळून आले. तेव्हा या दोघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार या दोघांना दंड आकारून नोटीस बजावण्यात आली. मात्र या दोघांनी विद्युत वितरण कंपनीकडे दंड भरला नाही. म्हणून दंड भरला नाही याकरिता यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परसाळे या गावात घरकुलचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी गावातील 4 जण आले आणि त्यांनी 46 वर्षीय इस्माच्या घराच्या बांधकामाला अडथळा निर्माण करीत त्याला शिवीगाळ केली आणि जेसीबी आणून तुझे घर पाडून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात 46 वर्षीय इस्माने तक्रार दिली आहे. परसाळे तालुका यावल येथील जुम्मा तळवी व 46 यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान घराचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी गावातील न्याजोद्दीन तळवी, सिकंदर तळवी, दगडू तळवी, अलाउद्दीन तळवी हे 4 जण आले आणि त्यांनी या घराच्या बांधकामाला अडथळा निर्माण केला आणि जुम्मा तळवी यांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि जेसीबी आणून जेसीबीच्या साह्याने तुझे घर पाडून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जुम्मा तळवी यांनी या 4 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. डांबुर्णी या गावात 41 वर्षीय तरुणाने गावातील तिघांविरुद्ध ठेंगे सोसायटीमध्ये तक्रार केली. तेव्हा ठेंगे सोसायटीत अर्ज दिल्याच्या रागातून 41 वर्षीय तरुणाला गावातील तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
डांभुर्णी तालुका यावल येथील रहिवासी हरचंद नरवडे वय 41 यांनी यावल पोलिसात तक्रार दिली आहे। यात त्यांनी म्हटले आहे की आपण डांभुर्णी ग्रामपंचायतच्या ठेंगे सोसायटीमध्ये जाऊन आपण तक्रार दिली होती, तेव्हा तक्रारी अर्ज दिल्याच्या रागातून विकास कोळी, अविनाश कोळी, सुनंदा कोळी या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा गावातील या तिघजणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हरचंद नरवडे यांनी तक्रार दिली आहे। विरावली कोरपावली गावाच्या दरम्यान शेतशिवारात 56 वर्षीय मेंढपाळ याला शिवीगाळ करून काठेवाडीने धमकी दिली। या भागात गुरेढोरे आणले म्हणून हा वाद झाला। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। विरावली कोरपावली गावादरम्यान आगरताळा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील मेंढपाळ नामदेव भिवा दगडे वय 56 हे आले होते। तेव्हा त्यांच्यासोबत विरावली येथील अर्जुन काठेवाडी यांनी वाद घातला आणि या जंगलामध्ये तुझा जनावर का आणले असे सांगत वाद घालून त्यांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली। तेव्हा या प्रकरणी मेंढपाळ नामदेव दगडे यांनी यावल पोलीस ठाण्यात अर्जुन काठेवाडी यांच्या विरुद्ध आपल्याला शिवीगाळ करून दमदाटी केली म्हणून तक्रार नोंदवली आहे। यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून आता या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। या सर्व ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 नोव्हेंबर रोजी उपसरपंच निवड केली जाणार आहे। तेव्हा आता या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। यावल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या। तेव्हा या सर्व 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदभार स्वीकारत असून त्यांची पहिली सभा दिनांक 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे। या सभेतच उपसरपंच निवड केली जाणार आहे। लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड होणार असून उपसरपंच निवडचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। उपसरपंच पदाकरिता सध्या विविध ग्रामपंचायतीत मोर्चे बांधणी देखील सुरू झाली आहे। यावल तालुक्यात साकळी येथे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, किनगाव खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच रूपाली कोळी, बोराळे येथे लोकनियुक्त सरपंच संध्या राजपूत, गाडऱ्या येथे लोकनियुक्त सरपंच मोतीसिंग बारेला, बोरखेडा खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच अकिला तडवी, गिरळगाव येथे लोकनियुक्त सरपंच आशा तडवी, शिरागड येथे लोकनियुक्त सरपंच योगिता सोनवणे, थोरगॉन येथे लोकनियुक्त सरपंच मनीषा सोनवणे, म्हैसवाडी येथे लोकनियुक्त सरपंच सुनील चौधरी व कोळणावी येथे लोकनियुक्त सरपंच विकास सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आता उपसरपंच निवड केली जाणार आहे। तेव्हा हा निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ग्रामीण भागातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत। तर उपसरपंच निवड प्रसंगी जर समसमान मतदान झाले तेव्हा अशा परिस्थितीमध्ये उपसरपंच निवडीचा तिढा सोडवण्याकरिता लोकनियुक्त सरपंच यांना एक अतिरिक्त अर्थात 2 मतदान करण्याचा अधिकार आहे। निर्णायक 1 मत ते अधिकचं या निवडणुकीत करणार आहे असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता आपापल्या हयातीचा दाखला तहसील कार्यालयात आणून देण्याऐवजी त्यांनी तलाठी कार्यालयात जरी जमा केला तरी तो घेतला जाईल, स्वीकारला जाईल। तेव्हा प्रत्येकाने आपापल्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये आपला हयातीचा दाखला द्यावा अशा सूचना तहसीलदारांनी काढल्या आहेत। तेव्हा तहसीलदारांच्या या आदेशामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्यांची पायपीट थांबणार आहे। दरवर्षी प्रशासनाकडून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांकडून हयातीचा दाखला घेतला जातो। हा दाखला सादर करण्याकरिता सध्या यावल तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांची गर्दी होत होती। तेव्हा ग्रामीण भागातून लाभार्थी शहरात दाखला जमा करण्याकरिता मोठ्या संख्येने येत होते। तेव्हा नागरिकांची तालुक्यावर येण्याची अडचण दूर करण्याकरिता तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी एक नवीन आदेश काढला आहे। आता संजय गांधी योजनेतील वृद्ध, अपंग आणि अत्यावस्थ लाभार्थी यांना हयातीचे प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला सादर करण्याकरिता तहसील कार्यालय यावल येथे येण्याची गरज नाही। त्यांनी आपल्या हयातीचा दाखल्याला
गावातीलच तलाट्यांकडे द्यावा अशा सूचना तहसीलदारांनी काढल्या आहे। तेव्हा या सूचना काढल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। शिरागड पथराळे या गावातील विविध ग्रामविकास कामांना आपण गती द्यावी। सरपंचसह सदस्य यांना जर काही या कामात अडचणी आल्या तर आपण 100% सहकार्य करू असे आश्वासन सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप भैया सोनवणे यांनी दिले आहे। शिरागड ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते। शिरागड तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच योगिताताई सोनवणे, सदस्य प्रताप सोनवणे, निलेश सोळुंके, आशा सोळुंके, रवींद्र सोळुंके व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सरपंच संदीप भैया सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे यांनी शिरागड पथराळे ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण गावाचा विकास घडवावा, तसेच काही अडचण आल्यास आपण आपल्या मदतीला तत्पर राहू असे आश्वासन दिले। तेव्हा ग्रामविकासासाठी जर काही अडचण असल्यास सरपंचांशी संपर्क साधून आपण आपला गावाचा विकास साध्य करावा असे सरपंचांना सूचना त्यांनी केल्या आहेत। या कार्यक्रमात पोलीस पाटील सुधाकर सोळुंके, भिका सोळुंके, महारू सोळुंके, योगराज सोळुंके, सुधाकर कोडी, जितेंद्र कोडीसह आदींची उपस्थिती होती। सार्वत्रिक निवडणूक आई भगवती जगदंबा सप्तशृंगी मातेच्या कृपेने या ठिकाणी लोकशाहीचं जे मंदिर आहे, ज्या लोकशाहीमुळे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज आपण स्वतःला सरपंच, स्वतःला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या शिरागड आणि पथराळा येथील सर्वसामान्य जनतेच्या मनापासून सरपंच परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ग्रामपंचायतीची धुरा ही एकोप्याने आणि विश्वासाने ही आपल्याजवळ दिली।